विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती नवल केवडे
नकडे कानोबाचे कोढे तुका मने नटधारी तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे विठ्ठल जगननिहित पाणी मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंधर्म कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकार प्रथमा पांडुरंगाकार द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं न विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि जयांचे किल्ल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची तेची नमस्कारो आता शिव तो निवृत्ती विष्णू Maya
पावन शरण शरणाची हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि विठ्ठल अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने कोणीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र निमगाव या पवित्र स्थानावरती भगवान भोलेनाथाच्या कृपाशीर्वादाने अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या महानशा पर्व कालावरती संपन्न होत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने पूजनीय वंदनीय ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती सद्गुरू लहरीनाथ महाराज साईबाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर ज्ञानेश्वर माऊली खर्डेकर माऊली शेवाळीजी निंबाईकर हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर श्री परमपूज्य गुरुवर्य माऊली संजय महाराज दुबळे हरिभक्त परायण राणीताई दौंड मनमाडकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने शिवलीलामृत पारायण सोहळा तथा महिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अधिक मास पुरुषोत्तम मास मलमास या अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या महानशा पर्वकालावरती संपन्न होत असणार अखंड हरिनाम सप्ताह नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची सांगत्याची अर्थात काल्याची सेवा ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी परम आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्त परायण सुनील परशुराम हिरे काकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने आजच्या सांगतेच्या अर्थात काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. विठ्ठल अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे. अर्थात आज आपल्या नामसप्ताहाचा काला आणि काल्याच्या दिवशी कीर्तन करणे काला प्रकरणातील अभंग एखादी गवळण विरहिणी किंवा बालक्रीडेच्या अभंगावरती बोलावं असा संप्रदायाचा दंडक आहे. आणि या संप्रदायाच्या नियमानुसार आज जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी संपन्न होत असणारा नामेद्य 16 गावामध्ये असणारे सर्व स्वाध्याय परिवार शेषराव महाराज परिवार नरेंद्र महाराज परिवाराचे बाबाजी भक्त परिवार हरिभक्त परायण भजनी मंडळ तरुण युवक मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ श्री क्षेत्र निमगाव सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवलीलामृत पारायण सोहळा सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या या महानशा पर्व कालावरती नाम सप्ताहाचे या ठिकाणी करत असताना ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीने मात्र या ठिकाणी ज्यांना गायनाकरता पाचारण केलेलं आहे संप्रदायाचं भूषण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमसाई परमार्थ प्रेमी
स्वर अलंकार हरिभक्तगणांच्या रुपाली ताई ठोंबरे गायधनी ताईंच्या चरणावरती वंदन. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी गान कोकिळा हरिभक्तपरायण मंगलताई गतीर ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण आदिती ताई ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमच्या मंगलताई गतीर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणाऱ्या आमच्या सर्व गुरुजन विद्यार्थिनी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. असणाऱ्या विनिकरी ताई ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. असणारे दोनही भालदार चौकदारांकडे बघता बघता जरा माझ्याकडे सुद्धा थोडं लक्ष असू द्या. त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने मृदंगाची साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आपल्या परिसराचा भूषण वैभव तालमर्षी आमचे बंधू हरिभक्तपरायण ललितजी महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, सिस्टीम एकच नंबर आहे. ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सिस्टीमवाले दादा या ठिकाणी करत आहे. सिस्टीम म्हटल्याच्या नंतर तो कार्यक्रमाचा प्राण आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून दादांच्या चरणावरती या ठिकाणी कोटी कोटी वंदन. पाठीमागे उभे असणारे यांचे चौकदार महाराज त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. मला वाटतं पुढच्या अधिक मासात पुरुषोत्तम मासामध्ये जरा तुम्ही म्हणजे जरा चोख आणि दाट असं आताही चांगलेच आहे, पण थोडं असं त्याच पद्धतीने आपणही सर्व भाविक भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या धर्ममंडपामध्ये अधिक मास अधिकस्य अधिक फलम या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने या धर्ममंडपामध्ये उपस्थित झालात. आपणही सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. माझ्यासोबत उपस्थित असणारे ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग या ठिकाणी आला असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायणचे बंधू दिलीप भाऊ बोराडे भाऊंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायणचे बंधू भास्कर भाऊ बोराडे भाऊंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक माझ्यावर उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. शूटिंगवाले दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन वंदन करून सर्वांना एकच विनंती, धर्ममंडपात अधिकच अधिक फलम या मासात उपस्थित झाला. विनंती एकच आहे, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केलं जाईल त्या वेळेला आपल्या हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल अत्यंत पवित्र असणारा पावन असणारा आजचा पर्वकाळ, आज आपल्या नामसप्ताहाचा काल बघा. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष असं महत्व आहे. कारण जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय पंथ जरी असले परंतु काला करण्याची परंपरा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातच आहे. बाकी अनेक संप्रदाय पंथ जरी असले तर त्या ठिकाणी काला करण्याची परंपरा नाही का, तर त्यांना त्या काल्याची चवच कळाली नाही. त्यांना त्या काल्याची चव का कळली नाही? महाराज म्हणतात त्यांना तो काला खायला मिळालाच नाही तर त्यांना त्याची चव काय कळणार? आपल्या वारकऱ्याने तो काला खाल्ला, वारकऱ्यांना त्या काल्याची चव कळाली आणि वारकऱ्यांना त्या काल्याची चव कळाली म्हणून तो काला सातत्याने होऊ लागला. पहिला काला द्वापार युगामध्ये यमुनेच्या काठावरती पहिला काला झाला. त्यावेळेला काल्याचे अधिकारी होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तिथे गोपाळांनी तो काला खाल्ला. पुढे तेच गोपाळ कलियुगामध्ये वारकरी झाले आणि पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दुसरा काला झाला. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दुसरा काला झाला. त्यावेळेला काल्याचे अधिकारी बदलले. काल्याचे अधिकारी होते महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आणि काल्याचं कीर्तन केलं नामदेव महाराजांनी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांसी लायावटी. ओ तिथे नामदेवांच्या
कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा पितांबर सुटेपर्यंत नाचले. एवढा रंग त्या कीर्तनामध्ये भरला. देवाला सुद्धा कशाचंही भान राहिलं नाही. तिथे ज्ञानोबराने तो काला वाटला, सर्व वारकऱ्यांनी तो काला खाल्ला आणि तोच काला तिथून पुढे सातत्याने होऊ लागला. अर्थात तिथून पुढे जेवढेही वारकरी साधू संत झाले त्यांनी ही काल्याची परंपरा अखंड आणि अविरतपणे चालू ठेवली. आणि ही काल्याची परंपरा महाराज म्हणतात चंद्र सूर्य असेपर्यंत अशीच अखंड चालू राहणार. विठ्ठल आणि तोच असणारा काला आज आपल्याला या नामसप्ताहाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. पण ऐका, या ठिकाणी एक विचार आपल्याला असा करायचा आहे की काला म्हणजे काय. काला हे कशाचं प्रतीक आहे, काला हे कशाचं द्योतक आहे. वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारचे काले सांगितलेले आहे. पहिला काला खाऊ दही भात, दही भाताचा काला. दुसरा आहे हरिनाम खिचडी काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्म ऐक्य काला. पहिला आहे दही भाताचा काला. या दही भाताच्या काल्याने आपल्या स्थूल देहाची पुष्टी होते. दुसरा आहे हरिनाम खिचडी काला. या भगवंताच्या हरिनाम खिचडी कारण आपल्या शरीरामध्ये असणारा जो सूक्ष्म देह आहे, या सूक्ष्म देहाचे विकार भगवंताच्या हरिनामाने जातात. तो हरिनाम खिचडी काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्म ऐक्य काला. मग आपल्या देहामध्ये असणारा जो कारण देह आहे, त्या कारण देहामध्ये असणारे जे विकार त्याला सूक्ष्म अहंकार म्हणतात. तो घालवण्याचं काम भगवंताचा जीव ब्रह्म ऐक्य काला त्या ठिकाणी करत असतो. काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आपल्या देहामध्ये असणारा जो कारण देह आहे, त्या कारण देहामध्ये असणारा जो सूक्ष्म विकार त्याला अहंकार म्हणतात. मी केलं म्हणून जर अशा प्रकारचा सूक्ष्म अशा पद्धतीचा जो अहंपणा त्याला घालवण्याचं काम भगवंताचा जीव ब्रह्मैक्य काला त्या ठिकाणी करत असतो. आणि महाराज म्हणतात असा जीव ब्रह्मैक्य काला जर कुठे घडत असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्येच. तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला, तो या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. तो या पंढरीसी म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये फक्त या वारकरी संप्रदायामध्येच तो घडतो. आणि असा जीव ब्रह्मैक्य काला आज या कालाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे. विठ्ठल व्यवहारातला काला आणि परमार्थातला काला याच्यामध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये असणारा काला आपल्या सर्वांना माहीत आहे. 2 भिन्न पदार्थ एकत्र झाले की त्याचा काला होतो. जसं दही भाताचा काला, दही हे आंबट आहे आणि भात गोड आहे. हे 2 पदार्थ एकत्र झाले की त्याचा काला होतो. किंवा दूध भाकरीचा काला, दूध हे पातळ आहे आणि भाकर जड आहे. हे 2 पदार्थ एकत्र केले की त्याचं नाव काला. मग त्याचं भाकरी हे नावही जातं आणि त्याचं दूध हे नावही जातं, त्याचं नाव काय? काला. तसं परमार्थामध्ये एक आहे जीव आणि दुसरा आहे शिव. एक आहे जीव आणि दुसरा आहे ब्रह्म. महाजीव, जीव न राहता ब्रह्माकार होणं, याचंच नाव जीव ब्रह्मैक्य काला. आणि तोच जीव ब्रह्मैक्य काला खाण्याकरता जगद्गुरु श्री संत तुकोबारे म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन. उपजोनिया उपजोनिया पुढते, उपजोनिया उपजोनिया पुढते, उपजोनिया उपजोनिया पुढते, उपजोनिया उपजोनिया पुढते. काला दही भात
उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात तोच काला या नाम सप्ताच्या माध्यमातून दही आणि लाह्यांच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण दही आणि लाही हेच जीव आणि ब्रह्माचं प्रतीक आहे. म्हणून हा जीव ब्रह्मेक्य काला या नामसप्ताच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. महाराज म्हणतात या काल्याच्या निमित्ताने भगवान आपल्याला प्रसाद देतात. मग तुम्ही म्हणा हे जर प्रसादाचंच कीर्तन आहे तर मग येऊ द्या प्रसाद आणि जाऊ द्या. आम्हाला खूप कामं पडली आमची, फार कामं आहेत आमच्या पाठीमागे, द्या प्रसादाने जाऊ द्या. महाराज म्हणतात तो प्रसाद तसाच सेवन करता येणार नाही. आणि तुम्ही जर तो तसाच सेवन केला तर ते दहीलाही खाल्ल्यासारखं होईल. जसं सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होत नाही. सत्यनारायणाची पोथी वाचलेली तुम्ही म्हणायला लागले हा घ्या प्रसाद, तो कसला प्रसाद? त्याला शिरा म्हणा. मग जसं सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होत नाही, तसे भगवान परमात्म्याची कथा गायल्याशिवाय ऐकल्याशिवाय त्याला प्रसादत्व प्राप्त होत नाही. मग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात आम्ही अगोदर त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राची कथा गाऊ आणि मगच त्या ठिकाणी हा काला आम्ही सेवन करू. हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ. करुणी गोपाळ कालासे, करुणी गोपाळ कालासे, करुणी गोपाळ चरित्राचं उच्चारण करायचं आहे आणि मगच तो प्रसाद आपल्याला सेवन करायचं आहे. मग का हो तुकोबर आहे त्या भगवान परमात्म्याच्या कोणत्या चरित्राचं उच्चारण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे? चरित्र ते उच्चारावे उच्चारण करायचं आहे. कारण बाकी कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगितलं जातं, पण काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण त्याच्या लीलांचंच वर्णन करायचं आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदरच सुरू झालं. काय घडलं गेलं? पापीचे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले योजे त्यांचे. एक काळ असा होता महाराज असुरांचा उन्माद इतका वाढला होता. त्या काळची मी तुम्हाला कथा सांगत आहे. कंसातील जे काही राक्षस होते त्या सर्व राक्षसांकडून अनेक अशा प्रकारचा पाप मात्र त्या ठिकाणी वाढू लागले. आणि त्या पापाचा खरं म्हटलं म्हणजे या पृथ्वी माताने एक अशा प्रकारचा बोजा वाटू लागला.
आणि तिने गोवस्त्राचं रूप धारण केलं आणि पृथ्वी माता ब्रह्मदेवापाशी गेली. वस्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नित्रिवाय तोय सांगत नित्रिवाय तोय नेत्रांमधून अश्रूंच्या धारा चाललेल्या आहेत आणि या पृथ्वी मातेला ब्रह्मदेवाने बघितलं आणि विचारले, पृथ्वी माते, अगं तू का रडते आहेस? काय तुला दुःख आहे? त्याने सांगितलं, पितामह दुःख एकच आहे, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेला भार मजाता. धर्म सर्व बुडवलेला आहे, अधर्म मात्र वाढत चाललेला आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वी माते, तू माझ्याकडे आलीस, पण फक्त तुझ्याने किंवा माझ्याने हा कारभार चालणार नाही. म्हणून तेथून उठले, कैलास लोकात गेले, भगवान शिवांच्या समोर निवेदन दिलं, त्यांना बरोबर घेतलं. पुढे स्वर्ग लोकांमध्ये गेले, इंद्राला बरोबर घेतलं. ब्रह्म इंद्र आणि बरोबर शिव चालिले सर्व क्षीराब्धीसी. हे सगळे क्षीराब्धीच्या काठावरती आले आणि पुरुष सुक्ताने त्या भगवान नारायण परमात्म्याला हाका मारल्या. सुलभ अशा वैदिक मंत्रघोषाने त्याची स्तुती केली आणि तो कृपाळू असणारा भगवान त्या स्तुतीने जसा मोहित झाला आणि त्याने आकाशवाणी अशी गर्जना केली की देवकीच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष नारायण जन्माला येणार आहे. देवतांनो, आता तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. पृथ्वीने वस्त्ररूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि पृथ्वी माता मात्र भगवंताला, त्या नारायण परमात्म्याला हाका मारू लागले, हे नारायणा, अरे मला फार बोजा झालेला आहे. त्यावेळेला आकाशवाणी अशी झाली, उतरील भार मारील दैत्यासी, उतरील भार मारील दैत्यासी, उतरील भार मारील दैत्यासी, उतरील भार मारील दैत्यासी, आनंद सर्वांसी करील तो, करील तो, आनंद सर्वांसी करील तो, करील तो. भगवान म्हणतात, परिपूर्ण असणाऱ्या अधर्माचा बोजा मी नष्ट करेन आणि धर्माची संस्थापना करण्याकरता मी अवतार घेणार आहे. काय घडलं गेलं, वसुदेव आणि देवकी माता यांचं लग्न ठरलं, पण त्या लग्नामध्ये विघ्न आले. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. काय घडलं गेलं, मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी कंसाने आपल्या बहिणीचा लग्न समारंभ पार पाडला. बहिणीवरती मोठं प्रेम होतं महाराज कंसाचं. स्वतः रथाचा सारथी झाला, आपल्या बहिणीचा मिळवण्याचा रथ आहे. वास्तविक शेकडो हजारो नोकर चाकर त्याच्याकडे असताना सुद्धा स्वतः रथाचा सारथी झाला आणि गावाच्या वेशी बाहेर रथ आला आणि आकाशवाणी अशी झाली, आठवाहीचा पुत्र, आठवाहीचा पुत्र, वदील तुझसे, आठवाहीचा पुत्र, आठवाहीचा पुत्र, आठवाहीचा पुत्र, वदील तुझसे, आठवाहीचा पुत्र, आठवाहीचा पुत्र, वदील तुझसे, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, आकाशाची वाणी, आकाशाची वाणी,
सांगेन कंसासे आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगेन कंसासे आकाशाची वाणी आठवाईचा पुत्र वदिल तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला. अरे बहिणीला होणारा मुलगा म्हणजे भाताच आपल्याला मारणार असं म्हटल्याच्या नंतर कंस अतिशय क्रोधित झाला, रथाच्या खाली उडी मारली आणि बहिणीच्या झिट्ट्या धरून तिला रथाच्या खाली ओढलं. त्याला असुर म्हणतात. असुरशीर म्हणते ती असुरा म्हणजे जे भोगातच सदैव रम्मान असतात त्याला असुर म्हणतात. बहिणीच्या झिट्ट्या धरून तिला रथाच्या खाली ओढलं, तलवार काढली आणि उगारणार. हातात धरिला वसुदेवे हातात धरिला वसुदेवे हातात धरिला वसुदेवे देवरिया माराया गवरा देवरिया माराया गवरा देवरिया माराया गवरा देवरिया माराया गवरा धरिला वसुदेवे हातात धरिला वसुदेवे हातात धरिला वसुदेवे हातात धरिला वसुदेवे. आणि आता मात्र वसुदेवाने हात धरला. म्हटले अरे तिला होणारा मुलगा तुला मारणार काही. अरे बहीण म्हटल्याच्या नंतर ती दुसरी आईच असते, तिची रोज पूजा करावी. कंस म्हणायला लागला तिच्यापासून जर मला मारणे येणार आहे काही तिची काही पूजा करू. पण वसुदेवाने सांगितलं, म्हटले अरे तू ठेवशील तिथे राहतो, तू म्हणशील तिथे राहतो. जी मुलं आमच्या पोटी जन्माला येतील त्यांना तुझ्याकडे अशा पद्धतीने आणून देऊ. बघा माणूस ओळखण्याचं चातुर्य कंसाला चांगलंच ज्ञात होतं. त्याने मनामध्ये विचार केला. वसुदेव म्हटल्याच्या नंतर कधी अन्यायाने वागत नाही, कधी खोटं बोलत नाही. म्हणून आपल्या दूतानं सांगितलं, देवा बंदिकाने दूता सांगे. देव म्हटले यांना कारागृहामध्ये ठेवू. वसुदेव आणि देवकी माता यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. प्रथम बालकाचा जन्म झाला आणि प्रथम बालकाचा जन्म झाला. कंसाला निरोप गेला. कंस आला, बघितलं महाराज त्याला लहानशा निरागस बालकडे बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. पण महाराज म्हणतात परिपूर्ण पुण्यक्षय झाल्याशिवाय देवच काय माणूसच काय देव सुद्धा कोणाची हत्या करू शकत नाही. कधी बालकासी ठेवून नारदाने सांगितलं. म्हटले पहिल्यापासून मोजायला गेलं तर 8 बरोबर 8 पासून मोजायला गेलं तर पहिला 8. मग 8व्या मध्ये कुठलाही 8 होईल पहिलं महाराज कंसाला. आणि जोही मुलगा जन्माला आला त्याला मात्र मारीतच गेला. पोटाची प्रसूत निवण्या देत सहाही मारी चंद्राचारी विठ्ठल. जोही मुलगा जन्माला येईल कंसाकडे नेऊन दिला. पोटाची प्रसूत नेवण्या देत सहाही मारीत दुराचारी. 1 नाही 2 नाही 3 नाही महाराज 6 मारले. 7वा जन्म येऊन कंसाला रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. कंसाला वाटलं माझ्या भीतीने हा पोटातल्या पोटातच जिरला, आता 8व्याने भगवान अवतीर्ण होणार. 6 मारले महाराज. आई वडिलांना काही वाटलं नाही. 7वा पोटातल्या पोटात जिरला त्याचंही काही वाटलं नाही. आपण आता 8वा जन्माला आला आणि त्याला जरी कंसाने मारून टाकलं महाराज, आई वडील चिंतातूर झाली. पण बघा पवित्र असणारा श्रावण महिना आहे. कुणी खड्या भरून नद्या अशा वाहत होत्या. सगळीकडे श्रावणाची हिरवळ आणि अशा पवित्र असणारा श्रावण महिन्यामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म आहे. आणि बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आणि रात्री 12 वाजेच्या सुमारास भगवान परमात्म्याचा जन्म आहे. भगवान परमात्मा वसुदेव आणि देवकी माता यांच्या अनंत जन्माच्या तपसामर्थ्यामुळे चतुर्भुज रूपाने त्यांचा पुत्र म्हणून त्यांच्या समोर उभे आहेत. सांगितलं तुमच्या अनंत जन्माच्या तपसामर्थ्यामुळे तुमचा पुत्र म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. मला तुमचा मुलगा म्हणा, मला तुमचा पुत्र म्हणा.
वसुदेवाने देवकी माता म्हणायला लागली, अरे आमच्या समोर एवढं चतुर्भुज रूपात तू उभा राहिला, कसं काय तुला आमचा बालक म्हणून, कसं तुला आमच्या मांडीवरती घेऊ आणि कसं हे प्रेम निर्माण होणार? अरे तुला जर आमची इच्छा पूर्ण करायची असेल तर लहान बालक व्हावं लागेल, पण लहान बालक झाल्याच्या नंतर सुद्धा तुला मरावं लागेल का? हा दुष्ट कवच तुला मारून टाकेल. भगवान परमात्मा म्हटले असं काही होणार नाही, माझी माया सगळं कार्य करेल. तुमच्या हातापायामध्ये असणाऱ्या बेड्या गळून पडतील, जमलेली पहारेकरी राखणदार गाढ झोपी जातील. तिकडे गोकुळामध्ये मी माया पाठवलेली आहे नंदबाबाच्या घरी, मला घ्या. तिकडे गोकुळामध्ये जा, जन्माला आलेली कन्या घेऊन परत इकडे या, निवांत जा, निवांत या, घाई करू नका. वेळ घटिका सुद्धा मला वाढवता येते, रात्र सुद्धा मला कमी करता येते, त्याच्यामुळे निवांत जा आणि निवांत या. नंदाच्या घराला मगने आई गोकुळाला, नंदाच्या घराला मगने आई गोकुळाला, नंदाच्या घराला मगने आई गोकुळाला, नंदाच्या घराला मगने आई गोकुळाला. असं म्हणून भगवंताने लहान बालकाचं रूप धारण केलेलं आहे. हातापायामध्ये असणाऱ्या बेड्या गळून पडल्या, जमलेले पहारेकरी राखणदार गाढ झोपी गेले. वसुदेवाने भगवान परमात्म्याला घेतलेलं आहे आणि गोकुळाच्या दिशेने निघाले महाराज. यमुना मातेला भयंकर पूर आला. यमुना माता वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली. का? तिला भगवंताच्या आणि चरणाचं दर्शन घ्यायचं होतं. भगवान म्हणतात, अगं आता मी तुझ्याच बरोबर आहे ना, कशाला ग माझ्या बापाला त्रास देते? हो, नाका तोंडात पाणी जायला लागलं महाराज वसुदेवाच्या. भगवान म्हणतात, अगं नको ग माझ्या बापाची परीक्षा घेऊ, आता मी तुझ्याच बरोबर आहे ना. यमुना माता वाढत चालली. भगवान परमात्म्याने आपला पाय बाहेर काढला, आपल्या अंगुष्ठाचा स्पर्श अंगुष्ठाचा स्पर्श केला. यमुना माता दुभंगली आणि जाण्याकरता वाट दिली. वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये आले. नंद राजाच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी आल्याच्या नंतर यशोदा मातेच्या जवळ भगवंताला ठेवलं. जन्माला आलेली माया ती मुलगी घेऊन पुन्हा मथुरेत आली. मथुरेमध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी हातापायामध्ये असणाऱ्या बेड्या परत हातापायामध्ये पडल्या. झोपलेले पहारेकरी राखणदार त्या ठिकाणी जागे झाले. जन्माला आलेली कन्या पुन्हा रडायला लागली. आठवा पुत्र झाला, आठवा पुत्र झाला, आठवा पुत्र झाला. जिकडे तिकडे गर्जना झाली, कंस धावला. अरे पाहतो तर काय मुलगी जन्माला आली, उचलली, गरगर गरगर फिरून तिला खडकावरती आपटणार. ती हातातून निसटली. तिने अष्टभुजा दुर्गेचं स्वरूप दर्शन दिल्याने सांगितलं, रे मूर्ख कंसा, तुझं लागी वादी उपजला Bye.
दैवती उपजला मजाली. अरे मूर्ख कंस तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. मग आता आपल्याला मारणारा जन्माला आला. कुठे जन्माला आला हे कळालं. काय अवस्था झाली असेल महाराज त्या कंसाची. कृष्ण गोकुळी जन्मला पुष्टाचा काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर. पण इकडे मात्र जेव्हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केली. यशोदा माता जागी झाली. सुनंदा नंदा त्या ठिकाणी धावत आल्या. सगळ्या गवळणी एकमेकीला सांगू लागल्या यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. कलाली एक मुळे कलाली कुंटावले कलाली एक मुळे कलाली कुंटावले भरवणिया ताटी नंदागाली गाडी भरवणिया ताटी नंदागाली गाडी ऐसी बोल बोल गाली गाती गाली लगाई गल्या गल्या गाली गाती गाली लगाई. गौरना 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 यशोदेवा. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ओ सगळीकडे आनंद आनंद गोकुळामध्ये आनंद सोडून दुसरं काहीच नाही. गोकुळीच्या सुकांत पारण हिले का बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुकांत पारण हिले का बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद व्याकरणारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद व्याकरणारी. गोकुळीच्या सुकांत पारण हिले का बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद व्याकरणारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद व्याकरणारी. सगळीकडे आनंद आनंद महाराज. आनंद सोडून गोकुळामध्ये दुसरं आनंद सोडून निंबामध्ये दुसरं. भगवान आला ना महाराज. आनंदी आनंद आहे मी सांगतो कोणाला. अशी आनंदी आनंद झाला. सगळीकडे आनंदी आनंद. पलीकडे कंसाची काय अवस्था झाली. आपल्याला मरणार जन्माला आला
कुठे जन्माला आला कळालं. अहो त्याला अन्न पाणी गोड लागेल, झोप लागेल, चेन पडेना महाराज. त्याने तातडीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये निर्णय झाला 10 दिवसांच्या आत जन्माला आलेली सगळी बायका मारून टाका. पुतना नावाच्या राक्षसीने जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली. महाराज काळजी करू नका, आजच तुमच्या शत्रूला मारून परत येते. पुतना नावाची राक्षसी इतका सुंदर तिने स्वरूप धारण केलं महाराज. रंभा उर्वशी अप्सरांना लाजवे इतकं सुंदर रूप त्या ठिकाणी तिने धारण केलं. आपल्या स्थानामध्ये हलहाल विष भरलं भगवंताला मारण्याकरता. ही पुतना नावाची राक्षसी आता गोकुळाच्या दिशेने निघाली. काय घडलं गेलं? नंद बाबा कर भरण्याच्या निमित्ताने मथुरेला आले. आता मात्र भगवान मनात विचार करतात, इकडे बघा, आता भगवान मनात विचार करतात की आपलं बोहणीचे गिऱ्हाईक आलं आणि या पुतना नावाच्या राक्षसीने गोकुळामध्ये प्रवेश केला. नंद बाबाच्या वाड्यासमोर उभी आहे. एवढा सुंदर रूप त्या ठिकाणी तिने घेतलेला आहे. पुतळे अडवलं साकडे आपण कमरेला कमल पकडा नागात काढली सगळ्यांना मात करुणी सगळ्यांना मात करुणी नेसरेगा शालू पैठण नेसरेगा शालू पैठण शालू पैठण आमच्या रूपाली ताई बघितलं वाटतं. पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा. पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा. नाकात रक्त घालूनी सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसले ग शालू पैठणचा. नेसले यशोदा माता रोहिणी माता तिला बघितल्याच्या नंतर मोहित झाल्या आणि आता मात्र नंदबाबाच्या वाड्यासमोर उभी असणारी ती पुतना यशोदा माता रोहिणी माता बघत राहिल्या आणि त्यावेळेला मात्र ती पुतना म्हणायला लागली. म्हणते अगं यशोदे, अगं काय माझ्याकडे बघते? अगं मी तुझी मावशी. मावशी म्हटल्याच्या नंतर ती बघतच राहिली. म्हटली मावशी तर कधी बघितली नाही. चला म्हटली एवढी वर्ष झाली लग्नाला, नसल आपल्या लक्षात राहिलं आणि आपल्याला लेकरू झालंय, आली असेल आपल्या लेकराला बघायला. आदरात इतकं केलं, घरामध्ये आणलेलं आहे, बसण्याकरता आसन दिलं आणि हा मात्र पाळण्यामध्ये झोपलेला पण ही आल्याबरोबर जागा झाला आणि आता मात्र येणे तिच्या लेकराचं गोड कौतुक करायला सुरुवात केली. हळूच भगवंताला आपल्या मांडीवरती घेतलं. म्हटलं यशोदा, किती गोड तुझं बाळ, किती गोंड तुझं बाळ, किती सुंदर तुझं बाळ. इतकं सुंदर बाळ मी आतापर्यंत बघितलंच नाही. अरे त्याच्यासारखा सुंदर दुसरा नाही तर तू कुणाला बघशील? एवढा सुंदर आहे तो भगवान परमात्मा आणि त्याचं कोड कौतुक करता करता हलाहल विषाने भरलेला स्तन त्याने भगवंताच्या मुखात दिला. पण या परमात्म्याने पहिल्याच घोटामध्ये स्तनामध्ये असणारं सगळं विष शोषून घेतलं. दुसऱ्या घोटामध्ये तिच्या शरीरामध्ये असणारं दूधही ओढलं. आता मात्र भगवान परमात्मा तिच्या शरीरामध्ये असणारे पंचप्राण ओढायला लागले. आता मात्र ती काकुळतीला आली. घराच्या बाहेर गेली, आपल्या मूळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती प्रगट झाली. भगवंताने पंचप्राण ओढल्याबरोबर पुतना नावाची राक्षसी जमिनीवरती धाडकन कोसळली. 6 कोसाच्या अंतरावरती तिच्या झाडाखाली असणारी ती झाड दबली गेली आणि भगवंताने पुतना संपवली. पुतना मारल्याची बातमी ज्यावेळेला कंसाला समजली, महाराज कंस अत्यंत चिंतातुर झाला. ही गोष्ट महाबळ राक्षसाने पाहिली. म्हटले महाराज काळजी करू नका, आजच तुमच्या शत्रूला मारून परत येतो. मग काय, या महाबळ राक्षसाने विप्रवेश म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण केला. जानवे पंचांग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन हा आणलेला आहे. महाराज ब्राह्मणाला बसायला पाठ, ब्राह्मणाच्या पाठीला पाठ, ब्राह्मणाला पंचांग ठेवायला पाठ. आणि काय सांगतात त्या ब्राह्मणाचा थाट? यशोदा माता आता मात्र आपल्या लालाचं, आपल्या कान्हाचं, आपल्या बाळाचं भविष्य ब्राह्मणाला विचारू लागलं.
आपल्याला सवयच आहे. आलं ना सांग आमच्या बाळाचं भविष्य. आणि ब्राह्मणाने आता मात्र त्या ठिकाणी त्या कान्हाचं त्या लालाचं भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हटली हा चोरटा, खोटारडा, चहाड्याखोर, कुळ नाशी निघणारे. यशोदा माता पाहतच राहील. भगवान म्हटले ठीक आहे बेटे घे बोलून. का बरं पुढे जाऊन मी हे करणारच आहे. भगवान शांत होते महाराज. पण यशोदा माता म्हणायला लागली. म्हटले ब्राह्मण बुवा तुम्ही त्याचे असे गुण सांगता. आपण गर्गाचार्याने तर त्याचे उत्तम गुण सांगितले. हा किती गुणवान आहे गर्गाचार्याने वर्णन केलं. आता मात्र महाबळ राक्षसाने सांगितलं. म्हटले तो गर्ग गणितात चुकला. आतापर्यंत भगवंताची निर्वसना केली ना तोपर्यंत परमात्मा शांत होते. पण गर्गाचार्य गणितात चुकले म्हटल्याच्या नंतर देवाचा क्रोध अनावर झाला. देवाला आपली निंदा केली सहन होते महाराज. पण आपल्या भक्ताची निंदा देवाला सहन होत नाही. आता मात्र भगवान परमात्म्याने घरामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तूंना आज्ञा केली. म्हटले आता मेहमानांचा सत्कार करायला सुरुवात करा. आणि ज्या पाटावरती ब्राह्मण बसलेला होता जसा पाठ उचलला तसा ब्राह्मण उचलून खाली. वा असाच बरं उचलूनच खाली आपटला. पाठीच्या पाटाने पाठीचा समाचार घेतला. पंचांगाचा पाठ जसा उठला तसा तोंडावर सगळी जमीन भुई सपाट. घरामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू चेतन झाल्या. सगळ्यांनी आपापल्या जाती धर्मानुसार असा ब्राह्मण धुतला असा ब्राह्मण धुतला. आता तो घराच्या बाहेर पळायला लागला. पण दारात बाज आडव्या झाल्या. त्या बाजाने मात्र त्याला चारी मुंड्या चीत केलं. महाराज त्याचं धोतर गळालं. पंचांग फाटलं. झाले तुटे पंचांग फाटले. सकाळ सकाळची वेळ यशोदा माता भगवंताला आपल्या मांडीवरती घेऊन स्तनपान करत होती महाराज. आणि तितक्यात तृणावर्त नावाचा राक्षस चक्रीवादळाचं रूप घेऊन आणि गोकुळाकडे निघाला. अजून तो गोकुळात आलेला नव्हता. मथुरेवरून निघाला. आता मात्र भगवान मनात विचार करतात की मेहमान येतात म्हटल्याच्या नंतर त्यांच्या स्वागताची तयारी करायला पाहिजे. आपण आईच्या समोर शक्य आहे का? माता यशोदा मातेला आतमध्ये पाठवण्याकरता काहीतरी युक्ती केली पाहिजे. आपल्या मांडीवरती त्याला घेऊन ती स्तनपान करत होती महाराज. हा फुलासारखा हलका होता. हो फुलासारखा हलका. पण याचं एवढं वजन वाढलं एवढा जड झाला. यशोदा माता मनात विचार करायला लागली की आता फुलासारखा हलका एवढं वजन वाढलंच कसं. आता मात्र यशोदा माता मनात विचार करायला लागली आता जर याला मांडीच्या खाली मी ठेवलं नाही तर माझ्या मांडीचा चुरा होईल. आणि यशोदा मातेने त्याला खाली ठेवलं. मांडीच्या खाली ठेवल्याबरोबर हा लागला ना खेळायला. यशोदा माता पाहतच राहिली. याचं एवढं वजन वाढलंच कसं, हा एवढा जड झालाच कसा, असा विचार करता करता तितक्यात आतून तिला दुधाचा वास आला. म्हटले चुलीवरून दूध जातं की काय, म्हणून ती पळतच आतमध्ये गेली. आणि ती पळत आतमध्ये गेली. इकडे चक्रीवादळाचं रूप घेऊन आलेला तृणावर्त राक्षस त्याने गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि एवढी जोरात धूळ त्या ठिकाणी गोकुळामध्ये उडवली की दिवसा ढवळ्या गोकुळामध्ये सगळीकडे अंधार झाला. कडव्याच्या पेंड्याच्या झोपी गेलेल्या होत्या. महाराज म्हणतात त्या भूमिशी हवेमध्ये उडायला लागली. सगळी माणसं जड जड वस्तूंना धरून धरून जागच्या जागीच थांबून राहिली. आणि चक्रीवादळाचं रूप घेऊन आलेला तृणावर्त नावाचा राक्षस भगवान परमात्म्याच्या जवळ आला. आणि परमात्म्याला त्याने पाळण्यातून उचलून घेतलेला आहे आणि आकाशाच्या दिशेने निघाला. आणि भगवंताने आपल्या हाताने त्याच्या मानेला असं पकडलेलं आहे. ते इवले इवले त्याचे हात. मनामध्ये आनंद झाला महाराज तृणावर्त राक्षसाच्या. का आपल्याला महाराजांनी सांगितलं एक तर जिवंत नाहीतर मेलेला, पण शत्रू जिवंत पकडलेला सगळ्यात श्रेष्ठ. आपण जर याला जिवंत निघत आता कौस महाराज आपल्याला फार मोठं बक्षीस देतील. आणि नाहीच जिवंत पकडता आला तर शेवटचा पर्याय म्हणून त्याला मारावं लागतं. माता उचललं भगवंताला. आकाशाच्या दिशेने निघाला. आता एवढे एवढे हात भगवंताचे त्याच्या मानेला त्यांनी पकडलेलं. आता केवढं असते ते रेकून त्याच्या हात तरी केवढे, पण ऐका ना हात केवढे आणि हाताचं बोट तरी केवढं असेल. कल्पना करा बरं.
मग त्याने ते आपलं एक बोट असं वरती केलं आणि जशी त्याची अशी घाटी दाबली. घाटी कळते ना तुम्हाला? वा, अशी घाटी दाबली आणि ती घाटी दाबल्याबरोबर झालं काय, त्याचा वरून खाली जाणारा श्वास जागच्या जागी थांबला. आता याने अशी जोरात घाटी दाबली, अशी जोरात घाटी दाबली, याचा श्वास जागच्या जागी बंद झाला आणि तृणावर्त राक्षस जमिनीवरती कोसळला आणि गतप्राण झाला. विठ्ठल आता भगवान रांगायला लागले. भगवान रांगायला लागले. त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळहात 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 टेकीत तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगारी रंगनाथ सोन्या केला रंगारी रंगनाथ सोन्या केला रंगारी रंगनाथ सोन्या केला रंगारी रंगनाथ सोन्या केला. तळवे तळहात तळहात टेकीत तळहात जय हो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने नामदेव महाराज बरोबर करतात. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने. नंतर भगवान तळहात का टेकवतात. भगवंताची प्रत्येक कृती करण्यामागे काही ना काही भाव आहे. भगवान त्या ठिकाणी तळहात टेकून पृथ्वी मातेला आश्वासन देतात. ते पृथ्वी माते, तू माझ्याकडे आली होतीस ना कारण घेऊ, पण आता मी तुला सांगतो, मी आलोय आता, तू काळजी करू नकोस. म्हणून तळवे टेकतात, तळहात टेकतात. प्रत्येक कृती करण्यामागे काही भाव आहे. आता भगवान परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले, बोलता बोलता खेळू लागले. आपल्या सवंगड्यांना नवीन नवीन यशोदा माता संपूर्ण गोकुळवासियांना आनंद देऊ लागले. भगवान परमात्म्याने एवढ्या लीला केलेल्या आहे महाराज, एवढ्या लीला केलेल्या आहे. पण त्या भगवंताच्या लीला 2 तासामध्ये सांगणं शक्य आहे का? आतापर्यंत कितीतरी कथाकार, कितीतरी कीर्तनकारांनी भगवंताच्या लीला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आतापर्यंत कुणाच्यानेही त्याच्या परिपूर्ण लीला सांगता आलेल्या नाही. समुद्र कसा आहे? अथांग. पोहणं शक्य आहे का? नाही. पण कडेला नुसती डुबकी मारली तरीही सर्व नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कारण सगळ्या नद्या शेवटी कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. मात्र त्या भगवंताच्या लीला सगळ्याच सांगणं शक्य नाही, पण आपल्या नियोजित वेळेमध्ये जेवढ्या सांगणं होईल तेवढं सांगण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल एकदा काय झालं महाराज, खेळता खेळता याने माती खाल्ली, कृष्णाने माती खाल्ली. पोरांनी बघितलं आणि जशी पोरा पडाली, मैया 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 मैया, कृष्णाने माती खाल्ली. माती खाल्ली, यशोदा मातेने हातामध्ये काठी घेतली, निघाली लगेच. कृष्णा बोला आई साहेब, माती खाल्ली. आई, अगं मी कशाला माती खाईल? माती काय कामाची चीज? अगं एवढं नाही मला तू खायला घालतेस. अगं कशाकडे बघायची इच्छा सुद्धा होत नाही ग, आणि मी कशाला माती खाऊ? म्हटले मग पोराने सांगितलं. म्हटले आई, अगं मोठ्या माणसाने आपले कान इतके हलके करायचे नसतात. मोठ्या माणसाने जर आपले कान हलके केले ना, घराचं वाटकळ व्हायला वेळ लागत नाही. पोराने तुला सांगितलं. हातामध्ये छडी घेतली आणि आली लगेच मॅडम बनून माझ्याकडे. कुठले कागदपत्र नाही, कुठला पुरावा नाही, कुठला साक्षीदार नाही, आणि लगेच माझ्यावरती माती खाल्ल्याचा आरोप करते. खरं तर तुझ्यावर केसच करायला पाहिजे. यशोदा माता म्हणायला लागली, कृष्ण साधा सरळ प्रश्न तुला विचारला, तू माती खाल्ली का? माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. आई ग आई, नाही खाली ग मी माती. आई ग आई, नाही खाली ग मी माती. आई ग आई, नाही खाली ग माती. आई ग आई, नाही खाली ग माती. आई ग आई,
माती आई गई नाही खाली गया माती आई गई नाही खाली गया माती आईने माती नाही खाली. म्हटले मग पोरं सांगतात ते आई अगं त्याचं असं झालं ज्या वेळेला मी घराच्या बाहेर फिरायला निघालो अगं मी येण्याच्या अगोदर तिकडे यांचं षडयंत्र तयार होतं. मी आल्याबरोबर लगेच मला म्हणायला लागले इकडे बघा ट्रॅक्टर तिकडे आलाय माता महिला ना तुम्ही थोड्या पुढं सरका मला तुमची काळजी मला तुमची परत नेमगावला यायचंय मला विठ्ठल घाल. मी म्हटलं तुम्हाला लोणीच खायचंय ना माझ्या घरी जातो माझ्या आईकडून आणतो आणि तुम्हाला खाऊ घालतो. म्हटले तुझी आई किती देणार आहे एवढं त्याने काय आमचं पोट भरणार आहे तुला द्यायचंच असेल ना चोरून लोणी घेऊन ये आम्हाला पोटभर खाऊ घाल. मी म्हटलो आपण चोरी बिरी करणार नाही ते आपल्याच्याने शक्य. म्हटले हे बघ काळ्या तू आम्हाला खाऊ घालतो का आम्ही तुला खाऊ घालू एकतर तू आम्हाला लोणी खाऊ घाल नाहीतर आम्ही तुला मार खाऊ घालतो तोही तुझ्याच घरचा आणि तुझ्याच आईच्या हातचा. बोल मार खाणार का लोणी खाऊ घालणार. आपण म्हटलो आपण मार खाऊ पण चोरी बिरी काही करणार. जशी पोरं पळाली लगेच डायरेक्ट तुला सांगितलं मी माती खाली. सांग आई मी कशाला माती खाईल ग. यशोदा मातेला एवढं पटवून सांगितलं महाराज अक्षरभरा करता यशोदा मातेला ते काय म्हटलं खरं वाटलं ना महाराज. आणि असं रागाने यशोदा मातेने पोरांकडे पाहिलं. त्या पोरांकडे बघितल्याबरोबर पोरांमध्ये दिसला बलराम. आणि बलराम दादाला बघितल्याबरोबर विचारलं म्हटले काय रे बलराम. जी मैया कृष्णाने माती खाली. हो मैया मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मग आता पोरांचा पक्ष जड झाला. आता मात्र यशोदा माता म्हणायला लागली बघ म्हटले कृष्णा अरे तुझा भाऊ सुद्धा सांगतो तू माती खाल्ली. अगं आई भाऊकीची साक्ष कशाला ऐकते का. भाऊकी नेहमी गुन्ह्याचीच वाटेकरी असते. अगं हा बड्या अगं नेहमी मला पाण्यातच पाहतो. कुभांड घेतो मजवरी हे आई नाही खाली कमी माती आई नाही खाली कमी माती. नाही खाल्ली माती आई काय बघते. अगं तो तर मला नेहमी पाण्यात बघतो. आता तू पाण्यात राहतो म्हटल्याच्या नंतर तुला पाण्यात बघले तर कुठं बघणार आहे. अगं त्याला नेहमी वाटत असतं कधी तुम्हाला मारशील कधी त्याला गंमत बघायला मिळेल त्याला वाटत असतं. आजकाल त्याला तर पोरं जोडी झाली. आता मात्र यशोदा माता म्हणायला लागली म्हटले कृष्णा तुझं म्हणणं असं आहे पोरं खोटं बोलतात बलराम खोटं बोलतो तू एकटाच खरा का. वा आई 1.25 लाखातलं बोललीस मीच फक्त खरा. तू का म्हणे तुझी खरा एर वाऊगा पसारा. तुकोबाराय म्हणतात तो ब्रह्मा आहे म्हणून तू एकटाच खरा. मग मी एकटाच खरा 1.25 लाखातलं बोललीस. आता मात्र यशोदा माता म्हणायला लागली याने जर माती खाल्ली असेल मातीचे काही ना काही कणीच्या तोंडामध्ये असतील ना. माता यशोदा माता मनामध्ये विचार करायला लागली हा असं काही खरं बोलणार नाही. हातामध्ये काठी घेतली. यशोदा मातेने मारण्याचं नाटक केलं. म्हटले कृष्णा आ कर म्हटल्याबरोबर आता म्हटलं आता मोठी पंचायत झाली. आतापर्यंत आपण खोटं बोलत होतो ते बरं होतं. आता ही माती ती थोडीच खोटं बोलणार आहे. ती तर जड आहे. ती खोटं बोलेल का. आपण खोटं बोललो तोपर्यंत ठीक आहे. आता आ कसं करायचं. यशोदा माता म्हणते कृष्णा खालची पाताळ वरची पाताळ. आणि भूलोकामध्ये त्या ठिकाणी बघता आल्याच्या नंतर भूलोकामध्ये तिला गोकुळ दिसलं. गोकुळामध्ये कृष्ण दिसला. यशोदा दिसली. यशोदा मातेच्या हातामध्ये आपण एखादी विहीर खोदतो. 50 फूट नुसता फुपाटा फुटतो. 50 फूट 100 फूट खाली आपण विहीर खोदतो आणि खाली खडक लागतो. खडक
त्या खडकामध्ये, त्या दगडामध्ये बेडूक असतो. एकटाच असतो का? त्या बेडकाचे कुटुंब राहतात. तिथे काय खात असेल होतो, काय पीत असेल? सजीव प्राणी म्हटल्याच्या नंतर त्याला अन्न पाण्याची गरज असते. मग तिथे रेशन दुकान का पाण्याच्या टँकरची सुविधा आहे? सांगा ना, तो काय खात असेल तिथे? पण महाराज म्हणतात तिथे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जो करतो त्याला भगवान म्हणतात. त्याला भगवान म्हणतात. पाषाणाच्या पोटी बैसला दुर्धर, तयामुखी चारा कोण घाली, पक्षी अजगर न करी संचित तयासी अनंत प्रतिपाळी. प्रत्येकाला पोसण्याची जबाबदारी त्याची. मला सांगा, कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? लहान बाळ आले, पचनशक्ती त्याची कमकुवत आली. मग त्या लहान बाळाचा आहार कोणता? त्याला श्रीखंड, पुरी, बासुंदी, जिलेबी देऊन चालेल का? त्याचा आहार कोणता? आईचं दूध. मग आता आईचं दूध हा त्या बालकाकरता सर्वोत्तम आहार आहे. महाराज म्हणतात बाळाचा जन्म नंतर आहे, अगोदर दुधाचा जन्म आहे. मग कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याची आहे. संपूर्ण जगाचा तो पालक मंत्री आहे. आता त्याच्याकरता आपण आटापिटा करतो, हा भाग वेगळा. पण जगाचा पालकमंत्री महाराज म्हणतात संपूर्ण पृथ्वीला जो तृप्त करतो, आणि यशोदा माता त्याला तृप्त करते. महाराज धावून या मागे, यशोदा भोजन, आई घराकडे चाल, मला जेवू घाल, मैया मुझे भूक लगी, मैया मुझे भूक लगी. यशोदा माता म्हणते कृष्णा एवढं काम आटोपते, मग तुला जेवू घालते, मला आत्ताच जेवायला दे, मला आत्ताच भूक लागलेली आहे. संपूर्ण पृथ्वीला जो तृप्त करतो तो कोबराय सांगता यशोदा माता त्याला तृप्त करते. केवढं मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, असा असणारा जगाचा मालक भगवान परमात्मा, असा परमात्मा हे महाराज म्हणतात विश्वव्यापक असणारा तो भगवान. गौण त्याला आपल्या कडेवरती घेतात आणि कडेवरती घेऊन इकडून तिकडे जातात. तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात विश्वव्यापक गवळीने त्याला आपल्या कडेवरती घेतात, इकडून तिकडे जातात. एकदा झालं काय, हा एवढा रडायला लागला महाराज, एवढा रडायला लागला कृष्ण, एवढा रडायला लागला. यशोदा मातेला काम सुचू देना का धंदा सुचू देना, सारखा रडतो आहे. कडेवरती घेतलंय, इकडून तिकडे यशोदा माता जाते. तुला खाऊ देऊ का? नाही लागत. खेळणी देऊ का? नाही लागत. सारखा रडतोय महाराज. रडायला रडते माझे एवढा रडायला लागला महाराज, एवढा रडायला लागला. यशोदा मातेला काही सुचेना. तितक्यात आणि या गवळ्याची श्री राधा त्या ठिकाणी आली आणि राधेला बघितल्याबरोबर महाराज हा रडायचा शांत झाला. रडायचा शांत झाला. यशोदा माता पाहतच राहील. म्हटले एवढ्या वेळ हा रडत होता आणि राधेला बघितल्याबरोबर रडायचा शांत झाला. यशोदा माता म्हणायला लागली, राधे अगं किती वेळ झाला याला मी शांत करायचा प्रयत्न करते, पण हा रडायचा थांबेना, पण तुला बघितल्याबरोबर रडायचा शांत झाला. राधा त्याच्या जवळ गेली, त्याच्या अशा गालगुच्च्या धरल्या. म्हटली का रे मोठमोठ्या गप्पा हाणतोस, रडायला काय झालं तुला? आता मात्र रडायचा शांत झाला. यशोदा माता म्हणायला लागली, म्हटले राधा तुला बघितल्याच्या नंतर तो शांत होतो, म्हटले घेऊन जाते का याला तुझ्या घरी? ती म्हटले मला तर दुसरं काय लागतं. घे गडे राधे, घे कृष्णाला, कडेवरी घे गोजी रवाना,
मला तर दुसरं काय लागतं महाराज? भक्ताला देवाशिवाय दुसरं काय लागतं महाराज? तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळी भावा पांडुरंग. मग तो भगवान परमात्मा त्याला आपल्याकडे वरती राधेने घेतलेला आहे आणि भगवंताला घेऊन ते आपल्या घरी आली आणि आल्याबरोबर विचारलं, म्हटले कृष्णा जेवतोस का? इकडे बघा, जेवतोस का म्हटल्याबरोबर म्हटले हो. राधेने गरमागरम पोळी केली, चुरलेली आहे, कुस्करलेली आहे, त्याच्यावरती दूध टाकलं आणि असं कुस्करून स्वतःच्या हाताने ती कृष्णाला नानाला त्या लालाला भरू लागली. आपण तो घास भरवता भरवता असं रूप त्या ठिकाणी त्याने राधेला दाखवलं आणि तो घास भरवता भरवता राधा त्याला म्हणते, कृष्णा अजून तू फार लहान आहे, अजून तू फार लहान आहे रे. म्हटले मग मोठा हो का? मोठा हो म्हटले, तू फक्त हो म्हण. म्हटले अरे कृष्णा माणूस मोठा होतो असा नाही बाबा. होतो ना मोठा, होतो ना मोठा, पण लगेच थोडी होतं, हळूहळू मोठा होतं. हळूहळू मोठा नाही म्हटले, तू मला फक्त हो म्हण, मी लगेच मोठा होतो. लगेच असं काय करतोस? म्हटलं तू एकदा हो तर म्हणून बघ. आणि म्हटली ना राधा हो बरं. हो बरं म्हटल्याबरोबर तो असा मोठा झाला ना, कडेवर उचलून आणलेला, डायरेक्ट 25 वर्षाचा. राधा पाहतच राहिली. तिला आश्चर्य म्हटलं महाराज आता राधा त्याला काही बोलणार. इतक्यात बाहेरून तिचा पती आला. हिने दाराला आतून कडी घातलेली होती. पती आला आणि दार वाजवायला लागला. म्हटले अगं दार उघड, दार. वा, दार उघड म्हटल्याबरोबर तिने आतून दाराला कडी लावलेली. बाहेरून तिचा पती आला. म्हटले कृष्णा अरे माझा पती आला. म्हटले मग तुझा पती, तुला त्याची भीती, माझा थोडाच पती, मी कशाला घाबरू? म्हटले अरे बाबा तुला कडेवर उचलून आणलेलं, तू डायरेक्ट 25 वर्षाचा. अरे अशा अवस्थेत जर आपल्याला बघितलं, उद्याचा दिवस काही नाही पहा. अरे बाबा लहान हो. म्हटले हे बघ, आपल्याला फक्त मोठं होण्याचा मंत्र येतो, लहान होण्याचा मंत्र काय आपल्याला येत? अहो ती काकू तिला आणि म्हटले बाबा कृष्णा तुझ्या पाया पडते. अरे लहान हो, अरे लहान हो. लहान हो म्हटल्याच्या नंतर दया आली. महाराज तो पुन्हा लहान झाला. लहान झाला. हिने दाराची कडी उघडली. तिचा पती आत आला. म्हटले एवढा काय जीव चालला होता, लहान थोराचं मोठ्याचं लेकरू त्या ठिकाणी घरामध्ये आणलंय, त्याला स्वतःच्या हाताने जीव घालत होते, भरवत होते आणि सारखं आपलं दार उघड, दार उघड, दार उघड. जरा थोडा दम मारायचा. हाय मनात विचार करायला. म्हटले कोणत्या थोरा मोठ्याचं लेकरू हिने घरात आणलं बघू तरी. गेला बघायला महाराज. हो त्याला सुद्धा त्याने असं रूप दाखवलं आणि मोहित झाला. तो म्हणायला लागला, म्हटले राधे अगं किती गोड बाळ आहे. अगं रोज एकटीच घरी राहते ना, अगं घरी घेऊन येत जाय ना याला. काय पराक्रमाचं बाळ आहे आणि आत्ताच काय पराक्रम करून ठेवला, तुला काय माहिती काय खोडीच आहे ते. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती. तुकोबाई म्हणतात त्याचं आश्चर्य आतापर्यंत कोणालाच मगलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल गोळ्या बाबड्या त्यांच्या घरी काय चोरी करतो, माझ्या घरी येऊन बघ, मग बघ कसं करते, कसं बांधते तुला उखळाला असं म्हटली. दिलं ना आश्वासन दिले. म्हटलं चला निमंत्रण मिळालं, आता हिच्याच घरी कार्यक्रम. रात्रीच्या वेळी तिच्याच घरी गेला. दैवतून लोण्याची चोरी केली. महाराज पोटभर लोणी खाल्लं आणि लोण्याचा हात त्या गवळणीच्या सुनेच्या तोंडाला पुसला. सकाळ सकाळ झाल्याच्या नंतर गवळण उठली. म्हटले लोणी कुठे? लोणी कुठे म्हटल्याच्या नंतर आवाज दिला, सुनबाई लोणी कुठे? म्हटलं मला नाही माहित आत्या. तुला नाही माहित? मग कोणाला माहित? लोणी खाते तर खाते, वर तोंड करून मला म्हणते मला नाही माहित, मला नाही माहित. असं म्हटल्याच्या नंतर तिच्या तोंडाला लोणी होतं महाराज. तिला झाला ना सासुरवास सुरू. तिला काय सुरू झाला? सासुरवास सुरू झाला. ती गेली कृष्णाकडे. म्हटली कृष्णा लोणी तू खातोस आणि सासूवास आम्हाला सहन करावा लागतो. म्हटले काळजी करू नको, आज रात्री नंबर तुझ्या सासूचा. रात्रीच्या वेळी परत तिच्याच घरी लोण्याची चोरी केली. लोणी खाल्लं आणि लोण्याचा हात गवळणीच्या सासूच्या तोंडाला पुसला. सकाळी गवळण उठली. लोणी कुठे? सुनबाई लोणी कुठे? म्हटलं मला नाही माहित आत्या. तुला नाही माहित? मग कोणाला माहित? झाला तिला सासूचा सासुरवास सुरू. ऐका ना, पूर्वीच्या सुनांना फार सासुरवास, पूर्वीच्या सुनांना फार सासुरवास. आता काळ बदलला, आता सासांना सुनवास सुरू झाला. तो सासुरवास बरा होता, असा सुनवास आहे. बरोबर नाही नाही, तुमच्या चांगले येतो, आमच्याकडे तर सांगते झाला त्या ठिकाणी सासुरवास त्या ठिकाणी सुरू. आता मात्र ती गवळण तोंडाला आपल्या पदर लावला, हसायला लागली. म्हटले लोणी खाते तर खाते आणि वर तोंड करून माझ्याकडे बघून हसतेस, एवढी लाभ सोडली? त्या सुनबाईने काहीच केलं नाही. महाराज हातामध्ये आरसा आणला आणि तो आरसा त्या सासूच्या तोंडासमोर धरला. तोंडासमोर आरसा धरला आणि
तोंड बघितलं आणि तोंडाला लोणी म्हटले मी नाही मग हे नक्कीच नंदाबाबाच्या कृष्णाचं काम म्हटलं. मग आत्या आज जर कृष्णाचं तर काल कुणाचं होतं. मग ती गवळण उठली, यशोदा मातेच्या घरी गेली, यशोदा मातेला गाणं सांगू लागली. आवरी आवरी आपुला काना, आवरी आपुला काना 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 शिरेया आमोच्या सोना. खूप आभार. अरुंदेश ठिकाणी व्यक्त करेल ज्यांच्या माध्यमातून या सेवेचं सद्भाग्य प्राप्त झालं. माझ्यावरती नितांत बंधूत प्रेम करणारे हरिभक्त परायण आमचे बंधू दिलीप भाऊ बोराडे, आदरणीय परमश्री परमार्थ प्रेमी बंधूत प्रेम करणारे हरिभक्त आमचे भास्कर भाऊ बोराडे, भाऊंच्या ठिकाणी आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. त्याच पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक माझ्यावर उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर अशा पद्धतीने ज्यांनी गायनाची साथ दिली, आपल्या नामसप्ताची शोभा ज्यांच्यामुळे वाढली, ही सगळी आपल्या परिसराचं वैभव भूषण वैराग्यमूर्ती खानदेश रत्न हरिभक्त प्राण तुकाराम बाबा जेऊरकर यांचे पटशिष्य आदरणीय कालमहर्षी आमचे बंधू हरिभक्त परायण ललित महाराजांच्या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेश ठिकाणी व्यक्त करेल. सिस्टीमने दादा ऑपरेटिंग दरांच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी दादांनी केलं. हिरी दादांनी मला गेल्याच्या नंतर सांगितलं, म्हटले सिस्टीम अत्यंत गोड आहे आणि खरंच गोड आहे हो. म्हणून सिस्टीमने दादांच्या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेश ठिकाणी व्यक्त करेल. शूटिंगवाले दादा त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. ग्रामस्थ भजनी मंडळ गावामध्ये असणारे सगळंच भक्त परिवार त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. माझ्या महिला माता भगिनी पुरुष वर्ग सगळ्यांच्या ठिकाणी
हीच भावे माझ्या जन्मजन्मी झाला संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कलवल चंद्रभागे स्नान तुका मागू वंदना अकल्प आयुष्य भावे दया गुणावा कल्पनेची बाधा न कमी अहंकाराचा वारा नामावर द्यासावे कल्याण रामप्रिया माग नेते तुझा देशदरी पाय पांडुरंगा संतास निरी देशवरे तुका मनात उद्धार तू मजरेली पायी संतांची या संतास निरी देशवरे अनेक मिळे काय नमामु देवा ज्ञानदेव सगळ्यांनी खाली बसून घ्या. असे आपले जळगावचे आपले जवळचे नेहमी साथ देणारे माऊली सिस्टीम आपल्या ललित महाराजांची सिस्टीम आहे. अरे मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही म्हणा सगळ्यांचे आभार मानले, सगळ्यांचे आभार मानले. मी तुमचे आभार मानतो. जे श्रोते होते त्यांचे ग्रामस्थानतर्फे निमगाव ग्रामस्थानतर्फे व सप्ताह कमिटीचे आभार मानतो. ऐका ना, 7 दिवस गोकुळासारखं वातावरण होतं. आज गोकुळातील त्यांनी सांगितले मी भगवान पांडुरंगाला एकच म्हणेन, निमगाव गावात व निमगाव पंचक्रोशीत गोकुळासारखं वातावरण आहे. एवढी मी भगवंताजवळ आजच्या दिवशी मागणी मागतो. पंचक्रोशीतील बंदीमंडळ निमगाव, निंबाईची, दासपाडा, चौकटपाडा, नेवणे, ज्वारडी हे सर्व पंचक्रोशीतील बंदीमंडळ आले त्यांचे आभार मानतो. पहिले महिला मंडळ बसतील भोजनासाठी, नंतर पुरुष मंडळ जे आहे. निंबाईची बदली मंडळ